आजपासून आपण वेब डिझायनिंग या कोर्सला सुरुवात करणार आहोत. हा जो वेब डिझायनिंग आहे यामध्ये आपण फ्रंट एंड टेक्नॉलॉजीजचं बेसिक सगळं बघणार आहोत. HTML, CSS, जावास्क्रिप्ट आणि त्यानंतर jQueryची काही आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. मग हे फ्रंट एंड टेक्नॉलॉजीज म्हणजे काय असतं, फ्रंट एंड म्हणजे काय, बॅक एंड म्हणजे काय, हे आता एक्सप्लेन करतो. तर ही जी तुमच्यासमोर डायग्रॅम आहे ती काय आहे, सर्व्हर क्लायंट आर्किटेक्चर आहे किंवा क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. मग एखादी वेबसाईट कुठलीही असो, समजा 10वी-12वीचा निकाल लागतो, रिझल्ट लागतो, ती जर वेबसाईट असेल तर ती जेव्हा आपण एखाद्या कम्प्युटरवरून ॲक्सेस करतो तेव्हा तिथे आपण काय करतो, सीट नंबर, मदर नेम टाकतो आणि बटनला क्लिक करतो. त्यानंतर तुमच्या त्या कम्प्युटरमधून एक रिक्वेस्ट पाठवली जाते सर्व्हरला आणि सर्व्हर चेक करतो त्या सीट नंबरचा एखादा स्टुडंट आहे का त्यांच्या रेकॉर्डमध्ये. जर असेल तर त्याचं मार्कशीट म्हणजे त्याचा रिझल्ट जो आहे तो ॲज अ रिस्पॉन्स म्हणून त्या क्लायंटला पुन्हा पाठवतो. म्हणजे हा क्लायंट म्हणजे कोण, क्लायंट म्हणजे तुमचा कम्प्युटर झाला. या कम्प्युटरद्वारे रिक्वेस्ट पाठवली जाते. त्या रिक्वेस्टमध्ये काय असतं, सीट नंबर आणि मदर नेम ते पाठवले जातात सर्व्हरला. मग सर्व्हरमध्ये डेटाबेस असतो, त्या डेटाबेसमध्ये सर्व्हर चेक करतो की त्या पर्टिक्युलर स्टुडंटचे जे काही डिटेल्स दिलेले आहेत ते डिटेल्स असणारं आपल्याजवळ रेकॉर्ड आहे का. जर असेल तर रिस्पॉन्समध्ये ते मार्कशीट त्याला पाठवतं. आणि जर सापडलं नाही तर त्याला एरर पाठवतं की इनव्हॅलिड सीट नंबर किंवा त्या सीट नंबरचा त्या सीट नंबरचा स्टुडंट सापडला नाही, स्टुडंट नॉट फाउंड असा काहीतरी एरर येतो. म्हणजेच काय, कम्प्युटरद्वारे आपण सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवली, त्या रिक्वेस्टमध्ये काय काय माहिती होती, त्याचा सीट नंबर आणि मदर नेम, आणि मग त्या सर्व्हरने आपल्याला काहीतरी रिस्पॉन्स पाठवला, आयदर स्टुडंट नॉट फाउंड किंवा त्या स्टुडंटचं मार्कशीट. कळलं. मग असंच सेम आपण कम्प्युटरद्वारे जसं करतो तसंच सेम आपण एखाद्या लॅपटॉपवरूनही करतो, एखाद्या मोबाईलवरून सुद्धा करतो. मग मोबाईलद्वारे आपण जेव्हा त्या रिझल्ट वेबसाईटवरती जातो आणि सीट नंबर, मदर नेम टाकतो आणि बटनवरती क्लिक करतो, सर्च बटनला क्लिक करतो, तेव्हा रिक्वेस्ट पाठवली जाते सर्व्हरला. मग सर्व्हर चेक करतो त्या सीट नंबरचा कोणी स्टुडंट आहे का, मदर नेम हेच मॅच होतं आहे का जे तुम्ही इथे टेक्स्ट बॉक्समध्ये टाकलं होतं ते. जर मिळाला तर रिस्पॉन्समध्ये त्याचं मार्कशीट पाठवतो आणि जर नाही मिळाला तर रिस्पॉन्समध्ये एरर पाठवतं की स्टुडंट नॉट फाउंड असं काहीतरी. कळलं. मग जर तुम्ही फक्त क्लायंट साईड ऑफ व्ह्यूने बघितलं, क्लायंटच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर इकडेचं काम काय आहे, तर डिझायनिंग इंटरफेस. मग तो इंटरफेस डिझाईन करून तो टेक्स्ट बॉक्स असेल मदर नेमसाठी, सीट नंबरसाठी टेक्स्ट बॉक्स असेल, त्यानंतर तिथे बटन असेल, मग त्या बटनला क्लिक केल्याच्या नंतर रिक्वेस्ट पाठवली पाहिजे. एवढं काम कोणाचं, क्लायंटचं, म्हणजे मोबाईलवरती आणि कम्प्युटरवरती सुद्धा. मग ही रिक्वेस्ट पाठवल्यानंतर तिकडे प्रोसेसिंग वगैरे होणं ते काम सर्व्हरचं, ते इकडे क्लायंटचं नाही. मग सर्व्हर जेव्हा काही रिस्पॉन्स पाठवेल त्या रिस्पॉन्समध्ये मार्कशीट असेल किंवा स्टुडंट नॉट फाउंड हा एरर असेल, मग तो एरर किंवा मार्कशीट जो काही रिस्पॉन्स असेल तो इथे रेंडर करणं, स्क्रीनवरती डिस्प्ले करणं, हे काम कोणाचं, फ्रंट एंड डेव्हलपरचं किंवा क्लायंट साईड डेव्हलपरचं. कळलं. यांचं काम काय असतं, तर इंटरफेस डिझाईन करणं आणि सर्व्हरचे API कॉल करणं. आता सर्व्हरचे API म्हणजे काय, सर्व्हरचे API म्हणजे सर्व्हरवरची माहिती आपल्याला ॲक्सेस करण्यासाठी, सर्व्हरवरती काहीतरी माहिती ॲड करण्यासाठी वेगवेगळे API बनवलेले असतात, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ते सर्व्हरवरती बनवले जातात, बॅकएंडला बनवले जातात आणि क्लायंट साईडकडून आपण ते कन्झ्युम करतो. हे आपण पुढे बघणार आहोत जेव्हा आपण ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट बघणार त्यावेळी. API म्हणजे काय ते डिटेलमध्ये, रेस्ट API वगैरे. तर सध्या एवढं समजा की या क्लायंट साईड डेव्हलपरचं काम काय असतं, हे मोबाईल ॲप डेव्हलपर आणि हे क्लायंट साईड डेव्हलपर यांचं काम काय असतं, ते इंटरफेस डिझाईन करणे आणि ते इंटरफेसमधली माहिती जी काय आपण टाईप वगैरे करतो ती पाठवून देणे ॲज अ रिक्वेस्ट म्हणून कोणाला, सर्व्हरला. आणि सर्व्हरकडून जो काही रिस्पॉन्स येईल, जर एरर आला तर तो एरर डिस्प्ले करणे आणि जर मार्कशीट आलं तर ते प्रॉपर फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करणे, रेंडर करणे स्क्रीनला, युजरला समजेल अशा फॉर्मॅटमध्ये. हे काम कोणाचं असतं, फ्रंट एंड डेव्हलपरचं किंवा क्लायंट साईड डेव्हलपरचं.
आता इकडे बॅकएंड डेव्हलपरचं काम काय असतं? इकडे सर्व्हर साईडचं जे कोडिंग करतात त्यांना बॅकएंड डेव्हलपर म्हणतात, इकडे क्लायंट साईडचे जे कोडिंग करतात त्यांना फ्रंट एंड डेव्हलपर म्हणतात. मग इथे बॅकएंड डेव्हलपरचं काम काय असतं? तर इथून मोबाईलमधून किंवा कम्प्युटरमधून किंवा लॅपटॉपमधून जो काही रिक्वेस्टमधून डेटा येणार, म्हणजे सीट नंबर, मदर नेम, ते कॅप्चर करणं, ते घेणे आणि डेटाबेसमध्ये ते रेकॉर्ड सर्च करणे. सर्च करून जर नाही सापडलं तर त्याला रिस्पॉन्स पाठवणे की स्टुडंट नॉट फाउंड, आणि जर सापडलं तर त्याला मार्कशीटचा रिस्पॉन्स पाठवणे. कळलं? म्हणजे क्लायंटकडून रिक्वेस्ट घेणे, ती प्रोसेस करणे आणि रिस्पॉन्स पाठवणे, हे काम कोणाचं? सर्व्हरचं. मग अशा प्रकारे तो सेवा पुरवतो, सर्व्ह करतो, म्हणून त्याला सर्व्हर म्हणतात. कळलं? क्लायंट काय करतो? रिक्वेस्ट पाठवायचं काम करतो आणि सर्व्हरकडून रिस्पॉन्स आल्यानंतर तो युजरला डिस्प्ले करायचं काम करतो. आणि सर्व्हर काय करतो? क्लायंटकडून येणारी रिक्वेस्ट घेतो, प्रोसेस करतो आणि त्याच्यानुसार त्याला रिस्पॉन्स पाठवतो. मग प्रोसेस करणे ही क्रियेमध्ये काय येतं? डेटाबेसमध्ये जाणे, सर्च करणे, या सगळ्या गोष्टी येतात. मग हे क्लायंट साईडचं जे कोणी प्रोग्रामिंग करतात त्यांना क्लायंट साईड डेव्हलपर म्हणतात किंवा फ्रंट एंड डेव्हलपर म्हणतात. फ्रंट एंड का म्हणतात? कारण या ज्या क्रिया घडतात त्या आपल्या समोर घडतात, युजरच्या समोर घडतात, म्हणून ते फ्रंट एंड डेव्हलपर म्हणतात. आपल्या समोर घडतात, फ्रंट साईडला घडतात. परंतु इथे डेटाबेसमध्ये रेकॉर्ड फाइंड आउट करण्याची क्रिया आपल्या समोर घडत नाही. ती कुठे घडते? पडद्यामागे घडते, बॅकग्राऊंडला घडते. म्हणून त्याला इकडचे जे कोण काम करतात सर्व्हर साईडचं ते नॉर्मल युजरला दिसत नाही. नॉर्मल युजरला जे समोर दिसतं ते बनवण्याचं काम जे करतात त्यांना फ्रंट एंड डेव्हलपर म्हणतात. आणि नॉर्मल युजरला ते दिसत नाही, जे सगळं बॅकग्राऊंडला चालत असतं म्हणजे सर्व्हरला, ते डिझाईन करणाऱ्यांना, तिकडचं कोडिंग करणाऱ्यांना काय म्हणतात? बॅक एंड डेव्हलपर्स म्हणतात. मग कंपनीमध्ये फ्रंट एंड डेव्हलपर्ससाठी सुद्धा काही डिमांड आहे, बॅक एंड डेव्हलपर्ससाठी सुद्धा काही डिमांड आहे. मग फ्रंट एंड आणि बॅक एंड ह्या दोन्ही साईडचं ज्यांना कोडिंग येतं त्याला फुल स्टॅक डेव्हलपर म्हणतात. मग फुल स्टॅक डेव्हलपरला सगळ्यात जास्त डिमांड आहे, ज्याला फ्रंट एंडचं सुद्धा कोडिंग येतं आणि बॅक एंडचं सुद्धा कोडिंग येतं. एवढं कळलं? मग आता फ्रंट एंड डेव्हलपर्स असतात, त्यांना काय काय माहिती असणे आवश्यक असतं, कुठलं नॉलेज असणं आवश्यक असतं, कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज त्या ठिकाणी वापरल्या जातात, ते आपण बघूया. मग पहिली गोष्ट म्हणजे फ्रंट एंडला आपल्याला आलं पाहिजे ते म्हणजे HTML. इथे आता मी माऊसने लिहितोय त्याच्यामुळे व्यवस्थित येत नाही, समजून घ्या. HTML आलं पाहिजे. HTML वापरून आपण काय करतो? डिझाईन करतो, एक वेब पेज बनवतो. मग ते जे काही वेब पेज आहे त्याला आकर्षक बनवण्यासाठी आपण वापरतो CSS. काय वापरतो? CSS. HTML म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, CSS म्हणजे कॅस्केडिंग स्टाईल शीट. मग CSS वापरून ते आपण HTML पेज ब्युटिफुल बनवतो. त्यानंतर नुसतं HTML पेज आणि नुसतं ब्युटिफुल पेज बनवून उपयोग आहे का? तर त्याला आपल्याला इंटरॅक्टिव्ह बनवलं पाहिजे, म्हणजे युजर फ्रेंडली बनवलं पाहिजे, युजरसोबत इंटरॅक्टिव्ह बनवलं पाहिजे, त्याला काहीतरी ॲनिमेशन इफेक्ट दिले पाहिजेत. मग अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याला इंटरॅक्टिव्ह बनवायचं असेल तर त्याच्यासाठी वापरली जाते ती म्हणजे काय? जावास्क्रिप्ट. काय वापरली जाते? जावास्क्रिप्ट. मग आता HTML मध्ये HTML5 आलेला आहे, ही काही व्हर्जन पुढे पुढे येत जाणार. तसं CSS मध्ये वेगवेगळी फ्रेमवर्क्स आहेत, जसे की W3 CSS, बूटस्ट्रॅप, अशी वेगवेगळी फ्रेमवर्क्स आहेत. मग त्याच्यातलं बूटस्ट्रॅप हे फेमस फ्रेमवर्क आहे जे आपण बघणार आहोत पुढे, ॲडव्हान्स जावा बघणार त्यावेळेला. कळलं? बूटस्ट्रॅप. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे जावास्क्रिप्ट. मग जावास्क्रिप्टमध्ये सुद्धा वेगवेगळी फ्रेमवर्क्स आलेली आहेत. जावास्क्रिप्टमध्ये सुद्धा खूप फ्रेमवर्क्स आलेली आहेत. त्याच्यामधलं एक फ्रेमवर्क मी तुम्हाला jQuery दाखवणार आहे. jQuery म्हणजे आपण जे काही स्प्रिंग बूट ॲडव्हान्स जावा बघणार त्याच्यासाठी जेवढा पार्ट आवश्यक आहे jQueryचा तेवढा पार्ट आपण बघणार आहोत, HTML, CSS, जावास्क्रिप्ट, jQueryचा. मग जावास्क्रिप्टमध्ये जास्त करून वापरली जाणारी फ्रेमवर्क React.js आणि AngularJS ही जावास्क्रिप्टची जास्त करून वापरली जाणारी फ्रेमवर्क्स आहेत फ्रंट एंड डेव्हलपर्ससाठी, क्लायंट साईड डेव्हलपर्ससाठी.
कळलं. आपण ते रिॲक्ट जेएस आणि अँग्युलर जेएसने जे काही काम करू शकतात ते आपण थाईमलिब वापरून करणार आहोत स्प्रिंग बूटमध्ये. आता इकडे हे काय झालं, क्लायंट साईड. क्लायंट साईड डेव्हलपर बनण्यासाठी एवढ्या गोष्टी येणं तुम्हाला आवश्यक आहे. मिनिमम एवढ्या गोष्टी येणं, यांचं बेसिक क्लिअर असणं तुम्हाला आवश्यक आहे. आता वळूया सर्व्हर साईडवरती. मग सर्व्हर साईडवरती ॲक्च्युअल प्रोग्रामिंग लँग्वेज वापरल्या जातात. ही काय होती, HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. पण इकडे उजव्या बाजूला सर्व्हर साईडला काय, प्रोग्रामिंग लँग्वेज वापरल्या जातात. जर समजा जावा प्रोग्रामिंग लँग्वेज असेल तर त्याचं स्प्रिंग बूट नावाचं फ्रेमवर्क आहे, ते आपल्याला शिकलं पाहिजे. जर PHP प्रोग्रामिंग लँग्वेज असेल तर त्याचं एक लारावेल नावाचं फ्रेमवर्क आहे, ते तुम्हाला शिकलं पाहिजे. जर पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज असेल तर त्याचं जँगो आणि फ्लास्क नावाची फ्रेमवर्क आहे, त्याच्यातलं एक कुठलं तरी तुम्हाला शिकावं लागेल. मग सर्व्हर साईडला या टाईपची फ्रेमवर्क्स वापरली जातात. जावा प्रोग्रामिंग म्हणजे जावा डेव्हलपर्स असतील सर्व्हर साईडचं कोडिंग करणारे तर ते सध्या स्प्रिंग बूट नावाचं फ्रेमवर्क वापरतात. स्प्रिंग बूटला हाय डिमांड आहे. PHP डेव्हलपर लारावेलला डिमांड देतात आणि पायथॉनवाले जँगो किंवा फ्लास्कला डिमांड देतात. कळलं. मग या सगळ्या लँग्वेज करत बसायच्या नाही, आपण कुठली तरी याच्यातली एकच लँग्वेज करायची, पण ती एकदम डीपमध्ये जाऊन करायची, त्याच्या फ्रेमवर्क सहित करायची. मग आपण या वेळेला जी निवडलेली आहे ती प्रोग्रामिंग लँग्वेज कुठली असणार, जावा असणार. मग जावाचं जे स्प्रिंग बूट नावाचं फ्रेमवर्क आहे ते आपण स्टडी करणार आहोत पुढे. हा वेब डिझायनिंगचा कोर्स संपल्यानंतर कोअर जावाची सिरीज होणार आणि त्याच्यानंतर स्प्रिंग बूटची सिरीज होणार. ज्यांना आधी शिकायचं आहे त्यांच्यासाठी यूट्यूबवरती ऑलरेडी व्हिडिओज आहेत, पण ते जेव्हा मी ते शिकवले होते त्यावेळेला JDK 8 प्रचलित होते, जावाचं 8th व्हर्जन. मग त्याच्यानंतर सध्या आताच्या काळात जे आता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय या दिवशी JDK 22 हे लेटेस्ट व्हर्जन आहे. त्याच्यामुळे कोडिंगमध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत. ते आपण जेव्हा पुन्हा ही स्प्रिंग बूटची सिरीज मी बनवणार पुढे, जेव्हा याची लेक्चर घेणार तेव्हा मी JDK 22 नुसार जे जे काही बदल झालेले आहेत त्यानुसार मी हे शिकवणार. तर सांगायचा मुद्दा असा, बॅकएंडला काय काय आवश्यक आहे, एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज आणि त्याचं फ्रेमवर्क आपल्याला येणं आवश्यक आहे. आणि फ्रंट एंडसाठी HTML CSS जावास्क्रिप्ट यांचं बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि CSSचं सुद्धा फ्रेमवर्क आहे बूटस्ट्रॅप. मग ते डिझाईन करण्यासाठी एक ड्रॅग ड्रॉपर आहे बूटस्ट्रॅप स्टुडिओ, ते आपण बघणार आहोत. मग हे जवळपास काय झालं, क्लायंट आणि सर्व्हर आर्किटेक्चर. मग फ्रंट एंड डेव्हलपर आणि बॅक एंड डेव्हलपर यांचं जे काम आहे, ह्या दोघांचं काम ज्याला जमतं त्याला काय म्हणतात फुल स्टॅक डेव्हलपर्स. मग अशा प्रकारे हे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर आहे. मग आपण सुरुवातीला आता काय करणार आहोत, वेब डिझायनिंग कोर्समध्ये हे 3 टॉपिक कव्हर करणार आहोत, HTML CSS जावास्क्रिप्ट jQuery. जेवढं स्प्रिंग बूटमधून एखादा प्रोजेक्ट करण्यासाठी आवश्यक आहे तेवढा पार्ट आपण HTML CSS जावास्क्रिप्ट आणि jQueryचा बघणार आहोत. आणि इकडे बॅकएंडसाठी आपण कोअर जावा बघणार आहोत आणि कोअर जावाच्या नंतर त्याचं स्प्रिंग बूट नावाचं हे फ्रेमवर्क बघणार आहोत. ठीक आहे. हे काय झालं आपलं जनरल इंट्रोडक्शन. मग हे लेफ्ट साईडला जो मी काही चौकोन काढलेला आहे ते रेक्टँगल काढलेला आहे, हे कोर्सेस कशामध्ये आले, या तिघांना मिळून काय म्हणतात, वेब डिझायनिंग म्हणतात. याला काय म्हणतात, वेब डिझायनिंग. वेब डिझायनिंग डिझाईन करण्यासाठी वापरलं जातं. आणि डेव्हलप करण्यासाठी हे उजव्या बाजूचे जावा PHP पायथॉन वगैरे. हे लेफ्ट साईडवाले आहेत ते फक्त डिझाईन करण्यासाठी क्लायंट साईडचं. मग आता आपण सुरुवात करणार HTML पासून, मग त्याच्यामध्ये CSS बघणार, मग जावास्क्रिप्ट बघणार, त्याच्यानंतर jQuery बघणार. मग आपल्या वेब डिझायनिंगचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आपण कोअर जावा सुरू करणार आणि त्याचं फ्रेमवर्क स्प्रिंग बूट बघणार. हे झालं आपलं जनरल इंट्रोडक्शन कोर्सचं. मग आपण कोडिंग कशामध्ये करणार, तर तुमचं जे काय जनरल नोटपॅड जे आहे त्याच्यामधून सुद्धा कोडिंग होऊ शकतं HTMLचं. कळलं. परंतु काही IDEs असतात. IDE म्हणजे काय, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. ते काय करतात, तुम्ही जर काही शब्द असे टाईप केले, HT जरी टाईप केला तर तो ॲटोमॅटिक तुम्हाला सजेशन देणार, ML पुढे असणार असं. म्हणजे कोड कम्प्लिशनला ते मदत करतात, ज्याच्यामुळे आपला कोड पटापट रन होतो आणि
जसे मेन कीवर्ड्स असतात, कीवर्ड्स वाईज त्यांचा कलर वेगवेगळा असतो त्या फॉन्टचा. त्याच्यामुळे आपल्याला प्रोग्राम रीड करणं इझी पडतं, इझिली अंडरस्टँडेबल प्रोग्राम बनतो. त्याच्यासाठी आपण IDE वापरणार. मग इथे इंटेलिजे नावाचा IDE आहे, हा वापरू शकता, किंवा कुठलाही तुम्ही IDE वापरू शकता. मग एक लाईट वेट IDE, लाईट वेट म्हणा, किंवा एक सोपा IDE हाताळायला, HTML जावास्क्रिप्ट CSS साठी चांगला असा मला वाटतो, पटकन डाउनलोड होण्यायोग्य, तो म्हणजे सबलाईम टेक्स्ट. सबलाईम टेक्स्ट माझ्याकडे ऑलरेडी आहे का बघतो, आहे. मग हा तुम्ही काय करा, गुगलवरती सर्च करा आणि इथून डाउनलोड करा, हा फ्री आहे. इथे डाउनलोड फॉर विंडोजवरती क्लिक केल्यानंतर इथे डाउनलोडिंग सुरू झालेलं आहे. आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे, तो मी चालू करतो. सबलाईम टेक्स्ट. हे पहिली माझे काही वेगवेगळे फाईल्स आहेत, असे टॅब आहेत, म्हणजे ह्या वेगवेगळे फाईल्स मी कोडिंग करून ठेवलेले आहेत. तुम्हाला आता एखादी नवीन फाईल ओपन करायची असेल तर काय, फाईल, इथे न्यू फाईल झालं. आता ही जी काही न्यू फाईल केली आहे ती मला झूम करायची असेल तर मी काय केलं, कंट्रोल बटन दाबलं आणि माऊस व्हील अप केलं, म्हणजे माऊसचं चक्र आहे ते पुढे सरकवलं. माऊसचं चक्र मागे सरकवलं माऊस व्हील तर काय होणार, झूम आउट होणार. कीबोर्डची कंट्रोल की दाबून धरून व्हील अप केलं तर झूम इन, व्हील डाऊन केलं तर झूम आउट. मग हा जो काही कोड आहे तो मी जर असा डायरेक्टली टाईप करायला गेलो तर बघा कसं दिसतोय, सगळा पांढऱ्या रंगाचे दिसत आहे ना फॉन्ट, आणि कोड कम्प्लिशनला मला हा मदत करत नाही आहे. कोड कम्प्लिशनला मदत कधी करणार, तर मला सांगितलं पाहिजे याला की मी हा जो काही कोड करतोय तो HTML पेजचा कोड करतोय. मग हे मला त्याला कधी सांगणार, तर त्याच्यासाठी आधी ही फाईल आपल्याला सेव्ह करावी लागते. मग फाईल सेव्ह किंवा फाईल सेव्ह ॲज, मग कुठेतरी मी ही फाईल सेव्ह करणार. फॉर एक्झाम्पल मी समजा एक इकडे फोल्डर बनवला, वेब डिझायनिंग क्लास नावाचा फोल्डर बनवला, त्याच्या आतमध्ये गेलो आणि इथे मी काय करतो, HTML प्रॅक्टिकल हे नाव देतो फाईलला, हां, आणि याच्या पुढे एक एक्सटेन्शन देतो, डॉट एक्सटेन्शन काय देतो, HTML. म्हणजे काय, मी ही जी काही फाईल बनवायला जातोय ती HTML टाईपची आहे, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे, जे वेब डिझायनिंगसाठी वापरलं जातं. आणि इथे फाईल्समध्ये ऑल फाईल सिलेक्ट करणार आणि इथे .html लिहून सेव्ह करणार. एक्सटेन्शन काय दिलं पाहिजे, .html. जसं तुम्ही बघला असाल .mp3 गाण्यांसाठी असतं, .mp4 व्हिडिओजसाठी असतं, .jpg png gif हे इमेजेससाठी असतं. तसं .html हे वेब पेजसाठी एक्सटेन्शन आहे. .docx वर्डसाठी, .pptx पॉवर पॉईंटसाठी, .xlsx हे एक्सेलसाठी. तसंच वेब पेजेससाठी काय असतं, .html हे एक्सटेन्शन असतं. मग मी इथे काहीही नाव दिलं मला पाहिजे ते आणि पुढे .html हे एक्सटेन्शन लावून मी सेव्ह केलं. आता बघा हा रंगीत झाला, कळलं. आता हाच जर कोड मी टाईप करायला गेलो तर मी नुसतं HTML एवढं टाईप केलं आणि एंटर मारला तर त्याने ॲटोमॅटिक मला हा एवढा कोड दिला. मग एवढा कोड लिहायची मदत कोण करतो, IDE, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, जो आपल्या समोर आहे, सबलाईम टेक्स्ट. मग हाच एक IDE नाही, असे भरपूर IDE आहेत वेगवेगळे, कळलं. मग सध्या आपल्याला याच्यातला आवश्यक पार्ट काय आहे तेवढा पार्ट ठेवतो, बाकीचा सगळा मी पार्ट काढून टाकतो. मग आता एवढा जो कोड आपल्या समोर आहे याला म्हणतात HTMLचं मेन स्ट्रक्चर. HTMLचं मेन स्ट्रक्चर मग हे काय आहे, हे स्लॅश म्हणजे काय, हे अँग्युलर ब्रॅकेट म्हणजे काय, हे सगळं आपण बघणार आहोत. ज्यांना कोणाला हे ऑलरेडी माहिती आहे, ज्यांनी डिप्लोमा डिग्रीमध्ये काही ना काही बघितलेलं आहे, त्यांनी रिव्हिजन म्हणून हे व्हिडिओ बघा. आणि या कोर्समध्ये काही जणांनी एनरोल केले आहेत, त्याच्यामध्ये काही एकदम बेसिकपासून बघणारे आहेत. जरी लाईव्ह मीटिंग अटेंड करता आली नाही तरी ते नंतर बघतात व्हिडिओ, मग ते वेगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत, कम्प्युटर बॅकग्राऊंडचे नाही आहेत. म्हणून त्यांच्यासाठी मी हे अँग्युलर ब्रॅकेट म्हणजे काय, स्लॅश म्हणजे काय, इथून सगळं बेसिकपासून सांगतो. मग म्हणजे अगदीच काही माहिती नाही असं समजून बघा. तर हे जे स्ट्रक्चर आहे ते HTMLचं बेसिक स्ट्रक्चर आहे. हे
प्रत्येक वेबपेजमध्ये तुम्हाला लागणारच आहे, हे प्रत्येक वेबपेजमध्ये तुम्हाला लागणारच आहे. मग हे काय आहे तर तुम्हाला एक्सप्लेन करतो. मग HTML पेजची सुरुवात होते ही HTML या टॅगवरून. अँग्युलर ब्रॅकेट ओपन आणि अँग्युलर ब्रॅकेट क्लोज याच्या आतमध्ये आपण त्या टॅगचं नाव लिहितो. हे काय झालं, HTML टॅग आहे. टॅग किंवा याला एलिमेंट म्हणतात. मग HTML पेजची सुरुवात झालेली आहे, मग शेवट कुठेतरी होणार ना. मग शेवट जिथे कुठे होणार त्याला त्या ठिकाणी आपण स्लॅश लावायचा, /HTML. म्हणजे इथे HTML टॅग सुरू झाला, इथे HTML टॅग संपला. संपला म्हणजे काय, स्लॅश. एवढं कळलं. आता हा जो काय HTML टॅग असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे टॅग्स येतात. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा टॅग म्हणजे बॉडी टॅग आहे. सगळ्यात महत्त्वाचा टॅग बॉडी टॅग. हा बॉडी टॅग आपण क्लोज केला आणि बॉडी टॅग इथे आपण ओपन केला, इथे बॉडी टॅग क्लोज केला. इथे HTML टॅग ओपन केला, इथे HTML टॅग क्लोज केला. मग इथे स्लॅशने आपण क्लोज करतो. इथे बघा बॉडी ओपन केली आणि इथे बॉडी क्लोज केली. स्लॅश वापरला म्हणजे काय, क्लोज केलं असं अर्थ होतो. मग बॉडी टॅग आहे तसे अजून काय टॅग आहेत तर एक हेड नावाचा टॅग आहे, तो सुद्धा ओपन केला आपण आणि स्लॅश लावून क्लोज केला. मग ह्या HTML टॅगच्या आतमध्ये कोण असतात तर हेड टॅग आणि बॉडी टॅग. मग हे जे बॉडी टॅग असतो याच्यामध्ये आपल्या वेबपेजचा कोड लिहिला जातो. वेबपेजमध्ये काय काय पाहिजे आपल्याला, प्रॉडक्ट्स वगैरे दिसली पाहिजे, युजरचं नाव वगैरे दिसलं पाहिजे, ती सगळी माहिती जी वेबपेजवरती डिस्प्ले करायची आहे ती आपण बॉडी टॅगमध्ये ठेवतो. आणि हा जो हेड टॅग आहे या हेड टॅगमध्ये आपण काय करतो तर इथे जे वेबपेज असतं, कुठलंही वेबपेज कन्सिडर करा, समजा हे वेबपेज असेल तर इथे वरती टायटल काय दिसतं बघा, थँक्यू -सबलाईम टेक्स्ट, हे जे टायटल दिसतं. तसं वेबपेजला आपल्याला टायटल द्यायचं असेल तर त्या हेड टॅगमध्ये आपण टायटल टॅग घेऊ शकतो, टायटल आणि /टायटल. आणि याच्यामध्ये आपण जे काही लिहिणार ते आपल्याला ॲज अ त्या वेबपेजचं टायटल म्हणून दिसणार. कळलं. हेड टॅगमध्ये आपण टायटल ठेवू शकतो. त्याचप्रमाणे हेड टॅगमध्ये आपण CSSचा कोड लिहू शकतो, जावास्क्रिप्टचा कोड लिहू शकतो. या गोष्टी आपण हेड टॅगमध्ये करतो. पहिली गोष्ट म्हणजे टायटल, दुसरी गोष्ट म्हणजे CSSचा कोड, तिसरी गोष्ट म्हणजे जावास्क्रिप्टचा कोड. या सगळ्या गोष्टी आपण हेड टॅगमध्ये करतो. आणि बॉडी टॅगमध्ये आपण काय करतो तर हेड टॅगमध्ये आपण जे काही CSS जावास्क्रिप्टचे जे काही कोड लिहिलेले आहेत ते आपण इकडे खाली वापरतो. आणि ॲक्च्युअल वेबपेजमध्ये आपल्याला जो कंटेंट दिसतो तो या बॉडी टॅगमध्ये लिहिलेला. मग ह्याचं एक आपण एक्झाम्पल बघूया. टायटल आणि /टायटलमध्ये मी इथे काय लिहितो, माय वेब पेज असं लिहिलं. आणि याला आता मी राईट क्लिक करतो या कोडला आणि इथे ओपन इन ब्राउझर म्हणून ऑप्शन आहे बघा, याला मी क्लिक करतो. मग इथे बघा एक वेब पेज समोर आलेला आहे ब्लँक आणि इथे वरती काय टायटल काय आलं आहे, माय वेब पेज. हे जर मला चेंज करायचं असेल तर मी इथे काय करणार, इथे मी चेंज करणार. मायच्या जागेवरती युअर लिहिलं, राईट क्लिक करून ब्राउज करतो. आता काय आलं इथे बघा, युअर वेब पेज. हे मगाचं पेज, हे आताचं पेज. त्याच्यानंतर इथे आपण असं टायटल पास करू शकतो. इथे टायटल टॅग क्लोज ओपन झाला आणि इथे टायटल टॅग क्लोज झाला. मग ओपन आणि क्लोजच्या मध्ये आपण जो काही कंटेंट लिहिणार तो टायटलवरती अप्लाय होणार. टायटल म्हणजेच काय तर टायटल म्हणजे हा वरचा पार्ट, जे टॅब होतात, टॅब येतात. इथे 3 टॅब आहेत. मग वरती काय टेक्स्ट दिसलं पाहिजे ते इथून आपण स्पेसिफाय करतो टायटलने. त्याच्यानंतर बॉडी टॅग म्हणजे काय तर इथे ब्राउझरवरती हा जो सगळा पांढरा भाग दिसतोय हा सगळा काय झाला, बॉडी टॅगचा कंटेंट झाला. सध्या आपण बॉडी टॅगमध्ये काहीच लिहिलेलं नाही म्हणून इथे ब्लँक दाखवतं आहे. कळलं. समजा मी बॉडी टॅगमध्ये काहीतरी लिहिलं, बॉडी टॅगमध्ये मी काय लिहिलं, वेलकम असं लिहिलं आणि सेव्ह केलं. आणि इथे जाऊन मी रिफ्रेश करतो, इथे बघा वेलकम शब्द आला. कळलं. म्हणजे बॉडी टॅगमध्ये आपण जे काही लिहितो ते कुठे दिसतं, ॲज अ मेन वेब पेजवरती दिसतं. आता समजा या वेलकमची साईज वगैरे मला बदलायची असेल, असा एक पॅरेग्राफ काहीतरी लिहायचं असेल, इंडिया इज माय कंट्री वगैरे, तर मी एक टॅग वापरतो. त्या टॅगचं नाव काय आहे, पॅरेग्राफ टॅग. मग शॉर्टमध्ये त्याचं नाव P. मग हे टॅग असतात ते आपण कशामध्ये लिहितो
तर अँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि मध्येच त्या टॅगचं नाव लिहितो. जसे आपण वरती इथे HTML, हेड, टायटल, बॉडी हे सगळे आपण टॅग लिहिले, तसंच हा पी नावाचा टॅग, ज्याचा अर्थ काय आहे, पॅरेग्राफ टॅग. पी नावाचा टॅग ओपन केला आणि पी नावाचा टॅग क्लोज केला स्लॅश वापरून. मग याच्यामध्ये मी जो कंटेंट लिहिणार तो सुद्धा मला तिकडे डिस्प्ले होणार HTML पेजला. मी इथे काय लिहितो, HTML स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTML is used for developing or designing a web page. It is made up of tags in combination with its attributes. A web page written in HTML can be opened using any browser. आम्ही काय लिहिला, एक पॅरेग्राफ लिहिला पी आणि स्लॅश पी मध्ये. आता मी सेव्ह करतो, Ctrl+S दाबून, शॉर्टकट आहे, किंवा इथून करू शकता सेव्ह, आणि ओपन इन ब्राउझर करतो. तर इथे बघा हा पॅरेग्राफ माझ्यासमोर आलेला आहे. मग मगाशी मी नुसतं वेलकम लिहिलेलं ते पी टॅगमध्ये नव्हतं, पॅरेग्राफ टॅगमध्ये नव्हतं, नुसतं होतं. मग पी टॅगमध्ये लिहून काय फायदा, पी टॅगमध्ये लिहून काय ॲडव्हान्टेजेस आहेत. मग ते ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय आहेत, तर हा जो काही कंटेंट आहे त्याला तुम्ही वेगवेगळी प्रॉपर्टीज देऊ शकता. या पॅरेग्राफ जो टॅग आहे त्याला तुम्ही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज देऊ शकता. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज, तर हा जो काही टॅग, हा जो काही रिझल्ट तुम्हाला दिसतोय, हा कसा दिसतो, सगळीकडे पसरलेलं दिसतंय ना टेक्स्ट. हे याला जर तुम्हाला सेंटर अलाइन करायचं असेल, अलाइनमेंट याची सेंटर करायची असेल, तर मी इथे पी टॅगमध्ये ॲट्रिब्यूट्स लिहितो. इथे काय लिहिलं, अलाइन इज इक्वल टू सेंटर. इथे काय लिहिलं, अलाइन इज इक्वल टू सेंटर. मग आता मी मगाच्या वेब पेजवरती जातो आणि रिफ्रेश करतो. आता ओपन युजिंग एनी ब्राउझर बघा कुठे लेफ्ट साईडला गेलं आहे ना. मी आता रिफ्रेश करतो, कुठे आलं, हे मध्ये झालं, ओपन युजिंग एनी ब्राउझर. मग आता मी जरा हे पेज आहे ते काय करतो, मिनिमाइज करतो, आणि बघा आता कसं दिसतंय, सेंटर अलाइन झालेलं आहे ना. हेच जर मी सेंटर अलाइन आहे ते लेफ्ट अलाइन केलं तर कसं दिसणार. इकडे गेलो आणि हे पेज रिफ्रेश करतो, कळलं. मग हे आपण असं साईड बाय साईड बघूया. इथे समजा मी अलाइन सेंटर केलं तर कसा दिसणार, हा कोड सेंटरला दिसणार. आणि जर मी इथे राईट केली याची अलाइनमेंट तर काय झाला, राईट अलाइनमेंट आली. ही एक प्रॉपर्टी झाली, अलाइन इज इक्वल टू राईट. म्हणजे अलाइन ही प्रॉपर्टी झाली, किंवा त्याला ॲट्रिब्यूटसुद्धा म्हणतात. आणि राईट ही काय झाली, त्याची व्हॅल्यू झाली. मग या ॲट्रिब्यूट्सला जी व्हॅल्यू देतो ती आपण सिंगल कोट किंवा डबल कोटमध्ये टाकायची. त्याच्यानंतर अजून काय करू शकतो, तर याला मी विड्थ देऊ शकतो. समजा मी याची अलाइनमेंट काय केली, सेंटर ठेवली. मग सेंटर ठेवली ती काय करते, संपूर्ण HTML पेजची जागा व्यापते, संपूर्ण HTML पेजची जागा व्यापते. तर मला संपूर्ण HTML पेजची जागा व्यापायची नाही आहे. मला फक्त या पेजची जेवढं 50% असेल तेवढीच जागा जर व्यापायची असेल तर काय करणार, इथे विड्थ इज इक्वल टू डबल कोटमध्ये 50%, 50%, आणि सर्च रिफ्रेश करतो. काय झालं, इथे नाही अप्लाय झालं. पर्सेंटमध्ये इथे व्हॅल्यू देऊ शकत नाही, दुसरे टॅग ॲक्सेप्ट करतात, पी टॅग ॲक्सेप्ट करत नाही अशी विड्थ. मग इथे मी काय करतो, 100 पिक्सेल देतो समजा विड्थ. अरे 100 विड्थ ॲक्सेप्ट करत नाही, हां नंबर ऑफ पिक्सेलमध्ये याची तेवढी साईज व्हायला पाहिजे. असो विड्थ ॲट्रिब्यूट आपण पुढे बघूया याच्यानंतर पुढच्या टॅगसाठी. मग पी टॅग वापरून आपण काय करू शकतो, त्याचा अलाइन ॲट्रिब्यूटने त्या पॅरेग्राफला सेंटरला दाखवू शकतो. मग आता जर याची साईज वगैरे आपल्याला वाढवायची झाली तर आपण काय करणार, तर त्याच्यासाठी हेडिंग टॅग आहेत. कुठले हेडिंग टॅग, फॉर एक्झाम्पल H1, H2, H3, H4, H5 आणि H6 असे 6 टॅग्स आहेत. मग हे जे काय हेडिंग टॅग्स आहेत ते तुम्हाला इथे मी दाखवतो कोडिंग करून. H1/H1. आता प्रत्येक वेळेला आपल्याला असंच लिहिलं पाहिजे असं नाही. फॉर एक्झाम्पल इथे मी कंटेंट लिहितो, धिस इज
कंटेंट फ्रॉम h1 टॅग. दिस इज कंटेंट फ्रॉम h1 टॅग. इथे रिफ्रेश करतो, हे बघा आलं, मोठं दिसतंय ना, दिस इज कंटेंट फ्रॉम h1 टॅग. असंच मी काय करणार, h2 टॅग घेतला /h2, ह्याच्यामध्ये काय लिहितो, दिस इज कंटेंट फ्रॉम h2 टॅग. रिफ्रेश केलं, हा जरा त्याच्यापेक्षा छोटा झाला. मग इथे बघा, आपण इथे टॅग ओपन केला, इथे क्लोज केला आणि त्याच्यामध्ये लिहितोय ना, हे सगळं तुम्ही एका लाईनमध्ये सुद्धा लिहू शकता. हे सगळं तुम्ही एका लाईनमध्ये सुद्धा लिहू शकता. असं जरी लिहिलं तरी त्याचं आउटपुट काय असणार, सेमच असणार. त्याच्यानंतर समजा मी h3 घेतला, दिस इज कंटेंट फ्रॉम h3 टॅग, त्याच्यापेक्षा छोटा आला. मग मी आता काय करतो, हा कोड कॉपी पेस्ट करतो h6 पर्यंत. इथे काय लिहितो, h4, इथे h4, इथे h4. फाईव्ह 5 5 आणि आता राहिला शेवटचा 6 6 आणि 6. आणि आता हे पेज रिफ्रेश करतो. बघा, h1 टॅगमधला जो कंटेंट आहे तो मोठा दिसतोय, h2 मधला त्याच्यापेक्षा जरा कमी, h3 मधला त्याच्यापेक्षा अजून कमी, असं कुठपर्यंत आहे, h6 मधला आहे तो खूपच छोटा दिसतोय. कळलं ना. मग हे 6 हेडिंग टॅग्स आहेत h1 ते h6 पर्यंत. h7 तुम्हाला मिळणार नाही, h0 h-1 हे मिळणार नाहीत. कळलं. आता या h1 टॅग जो आहे, या h1 टॅगची ॲट्रिब्यूट्स काय आहेत, तर त्याच्यातलं एक ॲट्रिब्यूट तुम्ही कन्सिडर करू शकता, ते म्हणजे काय, अलाइन, जे आपण वरती बघितलं. अलाइन इज इक्वल टू सेंटर असं टाकलं आणि रिफ्रेश केलं तर हा सेंटरला आला, वेब पेजच्या सेंटरला आला. याला मी काय केलं, अलाइन इज इक्वल टू राईट केलं आणि रिफ्रेश केलं तर हा राईटला गेला. बाय डिफॉल्ट लेफ्टलाच असतात सगळे, कळलं ना. त्याच्यामुळे काय अलाइन इज इक्वल टू लेफ्ट लिहायची गरज नाही, बाय डिफॉल्ट त्यांची अलाइनमेंट लेफ्ट असते. मग त्याच्यानंतर ह्यांचा जो काही फॉन्ट आहे तो तुम्हाला पसंत पडला नाही, जर फॉन्ट वगैरे जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर त्याच्यासाठी कुठला टॅग आहे, तर त्याच्यासाठी एक स्पेशल टॅग आहे ज्याचं नावच त्यांनी काय दिलेलं आहे, फॉन्ट दिलेलं आहे. त्या टॅगचं नाव काय आहे, फॉन्ट टॅग. टॅगचं नाव काय, फॉन्ट टॅग. आता आपण फॉन्ट टॅग बघूया खाली. हा जो सगळा कोड मी लिहितोय तो बॉडीमध्ये लिहितोय, बघा बॉडी टॅग आणि /बॉडी टॅग यांच्यामध्ये लिहितोय तो आपल्याला या HTML पेजमध्ये दिसतोय, ब्राउझरमध्ये दिसतोय कोड. मग आता आपण बघतोय काय, फॉन्ट टॅग. फॉन्ट टॅग घेतला आणि तो स्लॅश करून एंड केला आणि याच्यात मी लिहितो दिस इज कंटेंट फ्रॉम फॉन्ट टॅग. इथे रिफ्रेश करतो, दिस इज कंटेंट फ्रॉम फॉन्ट टॅग. आता या फॉन्ट टॅगमध्ये मी काय काय करू शकतो, तर याच्यामध्ये याची साईज चेंज करू शकतो, मला पाहिजे तशी साईज. साईज इज इक्वल टू, किती साईज पाहिजे मला, तर 30 पिक्सेलची साईज पाहिजे. आता हे पिक्सेल म्हणजे काय असतं, इथे बघा 30 पिक्सेलची साईज झाली. हे पिक्सेल म्हणजे काय असतं, तर पिक्सेल म्हणजे तुमच्या स्क्रीनवरचे छोट्यातलं छोटं युनिट, छोटे छोटे डॉट्स असतात ना स्क्रीनवरती. जे CRT मॉनिटर होते, जुने मॉनिटर किंवा जुने तुमचे टी व्ही होते, मोठेवाले, फ्लॅटवाले नाही, मोठेवाले टी व्ही, त्यांच्या जर एकदम जवळ जाऊन जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला तिथे छोटे छोटे बल्ब्स दिसणार जे वेगवेगळ्या रंगामध्ये पेटतात. आणि लांबून आपण बघितलं तर आपल्याला तिथे तो एखादा माणूस आहे, एखादा पक्षी आहे, एखादा डोंगर आहे असा आपल्याला तिथे भास होतो. मग हे जे छोटे छोटे बल्ब्स असतात जे पेटत असतात त्यांना पिक्सेल म्हटलेलं आहे. तुमच्या मॉनिटरवरचं किंवा स्क्रीनवरचं, मोबाईलची स्क्रीन असेल, कम्प्युटरची स्क्रीन असेल, टी व्हीची स्क्रीन असेल, यांचं छोट्यात छोटं युनिट म्हणजे काय झालं, पिक्सेल झालं. त्याला काय म्हणतात, पिक्सेल म्हणतात. मग मला साईज कितीची पाहिजे, 30 पिक्सेलची पाहिजे. मग हा जो फॉन्ट आहे इथे जो तुम्हाला हे दिसतोय कंटेंट, तो त्याची साईज 30 पिक्सेल आहे. ती मी समजा 10 पिक्सेल केली, इथे सेव्ह केलं आणि इथे रिफ्रेश केलं. तर इथे कमी व्हायला पाहिजे. बघा आता 5 पिक्सेल गेली, कमी झाली.
त्यानंतर इथे मी आता 5चे 50 करतो पिक्सेल, रिफ्रेश करतो, 50 पिक्सेलची झाली. आता हे साईज हे एक ॲट्रिब्यूट झालं. अजून आपण कुठला ॲट्रिब्यूट देऊ शकतो, तर तिथे एक कलर नावाचा ॲट्रिब्यूट आहे, कलर. ते मी काय करतो, कलर इज इक्वल टू रेड असं करतो आणि इथे पेज रिफ्रेश करतो. बघा लाल रंगाचं झालं ना. मी आता इथे कलर इज इक्वल टू ब्ल्यू केलं, तर ब्ल्यू कलर झाला. कलर इज इक्वल टू ग्रीन केलं, ग्रीन झाला. कळलं. इथे तुम्ही त्या कलरचं नाव देऊ शकता. त्याच्यानंतर अजून तुम्हाला समजा हा जो काही फॉन्ट आहे त्याची फॅमिली फेस बदलायचा असेल, फॉन्ट फॅमिली किंवा फॉन्ट फेस किंवा फॉन्ट हे काय दर्शवतात, त्याचा टाईप. मग वेगवेगळे फॉन्ट आहेत ना, एक टाइम्स न्यू रोमन म्हणा किंवा कॅलिब्री म्हणा, वर्धना म्हणा, असे वेगवेगळे फॉन्ट्स आहेत. त्याच्यातला मला एखादा फॉन्ट अप्लाय करायचा असेल तर मी त्याच्यासाठी ॲट्रिब्यूट वापरणार फेस. फेस इज इक्वल टू, फेस इज इक्वल टू मध्ये मी काय लिहिणार, त्या फॉन्टचं नाव लिहिणार. एरियल असेल किंवा जो काय असेल तो डबल कोटमध्ये लिहिणार. इथे बघा डबल कोटमध्ये एरियल, हा काय झाला, एक फॉन्ट झाला. मग आता हा जर कोड मी इथे रिफ्रेश करून बघितला तर काय होणार, एरियल फॉन्टमध्ये आला. तो जर मला एरियल नको आहे, कुठला पाहिजे, टाइम्स न्यू रोमन या नावाचा फॉन्ट पाहिजे. इथे बघा रिफ्रेश केल्यावरती फॉन्ट चेंज झाला, टाइम्स न्यू रोमन आला. त्याच्यानंतर वर्धना नावाचा एक फॉन्ट आहे, हा वर्धना फॉन्ट. असे वेगवेगळे फॉन्ट आहेत भरपूर, त्यांची नावं तुम्हाला नेटवरती मिळू शकतात. एक फॉन्ट आहे त्याचं नाव इम्पॅक्ट म्हणून आहे, बघूया ऑलरेडी असेल तर, नसेल तर तुम्ही ते नेटवरून डाउनलोड करू शकता. हा इम्पॅक्ट नावाचा फॉन्ट. कळलं. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय समजतं, तर जनरली HTMLचा सिंटॅक्स कसा आहे, एखाद्या टॅगचा सिंटॅक्स कसा आहे, तर इथे आपण त्या टॅगचं नाव लिहितो. कळलं. तो टॅग आपण क्लोज करतो पुढे जाऊन. मग आयदर आपण तो खाली क्लोज करू शकतो किंवा त्याच्याच समोर क्लोज करू शकतो. याच्यामध्येच आपल्याला पाहिजे असलेला आपण कंटेंट लिहितो. कळलं. आणि आता हा जो मध्येच आपण कंटेंट लिहितो, या कंटेंटला आपल्याला ज्या काही प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करायच्या असतील, कलर द्यायचा असेल, एखादा फॉन्ट द्यायचा असेल किंवा आणि काय करायचं असेल, त्या प्रॉपर्टीज आपण इथून देतो. मग प्रॉपर्टीजाच काय म्हटलं गेलेलं आहे, ॲट्रिब्यूट म्हटलं गेलेलं आहे. ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट आपण इथे एक्झाम्पल कुठलं वापरलं होतं, कलर. कलर इज इक्वल टू रेड केलेलं. त्याच्यानंतर फेस इज इक्वल टू वर्धना केलेलं किंवा एरियल केलेलं. त्याच्यानंतर अजून काय केलेलं, साईज इज इक्वल टू 50 पिक्सेल केलेली. मग इथे कलर काय झाली, कलर, फेस, साईज ही काय झाली, ॲट्रिब्यूट झाली. काय झाली, ॲट्रिब्यूट झाली. म्हणजे हे ॲट्रिब्यूट 1, हे ॲट्रिब्यूट 2. आता इथे नोटपॅडवरती हे कसं दिसतंय बघा, विचित्र दिसतंय ना सगळं, म्हणजे बघायला जरा त्रास होतोय व्हाईट आणि ह्याच्यामध्ये. मग हेच जर तुम्ही त्या IDE मध्ये लिहिलात, हेच जर सगळं तुम्ही त्या IDE मध्ये टाकलात, कुठे, हा जो IDE आहे याच्यामध्ये, तर ते कसं दिसणार तुम्हाला, ते रंगीत दिसणार. म्हणजे इथे बघा आता आपण हा एकदम खाली टाकूया इथे, म्हणजे बाकीचं काय दिसणार नाही, म्हणजे इथे फोकस करता येईल आपल्याला. झूम केलं. मग हे जे काय मी झूम केलेलं आहे एका लाईनमधलं, ते मी असं खाली खाली घेतो. मग इथे आता बघा टॅग नेम, तो इथे स्लॅश टॅग नेम. मग या टॅग नेममध्ये कलर ही काय झाली, एक प्रॉपर्टी. रेड ही काय झाली, त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू. फेस ही एक प्रॉपर्टी झाली. वर्धना ही त्याची व्हॅल्यू झाली. साईज ही एक प्रॉपर्टी झाली. 50 पिक्सेल ही त्याची व्हॅल्यू झाली. म्हणजेच काय प्रॉपर्टीज आहेत त्या काय ॲट्रिब्यूट्स म्हणून ओळखल्या जातात. हे ॲट्रिब्यूट 1, हे ॲट्रिब्यूट 2, हे ॲट्रिब्यूट 3. कळलं. आणि इथे आपण डबल कोटमध्ये काय लिहितो, व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, इथे व्हॅल्यू 3 अँड सो ऑन. कळलं ना. मग हे जे आहे ते एका लाईनमध्येच लिहिलं पाहिजे असं नाही, तुम्हाला सुटसुटीत वाटण्यासाठी तुम्ही असं करू शकता.
इथे ॲट्रिब्यूट 1 त्याची व्हॅल्यू लिहिली, इथे ॲट्रिब्यूट 2 त्याची व्हॅल्यू, इथे ॲट्रिब्यूट 3 त्याची व्हॅल्यू. मग हे झाल्यानंतर आपण टॅग क्लोज केला, त्याच्यानंतर कंटेंट लिहिला. कळलं? इथे ओपनिंग टॅगचं क्लोजचं ब्रॅकेट टाकलं, त्याच्यानंतर कंटेंट लिहिला आणि त्याच्यानंतर तो संपूर्ण टॅग क्लोज केला. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कोडिंग करू शकता. मग याचा आउटपुट सेम येणार. हे दिसायला बरं दिसतं, समजून घ्यायला सोपं. ॲट्रिब्यूट त्याची व्हॅल्यू, ॲट्रिब्यूट त्याची व्हॅल्यू, ॲट्रिब्यूट त्याची व्हॅल्यू. मग अशी किती ॲट्रिब्यूट आणि व्हॅल्यू त्याच्या लावू शकता? तर इन्फायनाईट तुम्ही ॲट्रिब्यूट आणि त्याच्या व्हॅल्यू लावू शकता. टॅग नेम लिहिलं, इथे क्लोज केला टॅग. इथे आपल्याला लिहायचा आहे तो कंटेंट, आणि या कंटेंटला कलर कुठला पाहिजे तर रेड पाहिजे, फेस कुठला पाहिजे तर टाइम्स न्यू रोमन पाहिजे, आणि साईज किती पाहिजे तर 150 पिक्सेल पाहिजे. मग अशी आपण ॲट्रिब्यूट इज इक्वल टू व्हॅल्यू, म्हणजे कलर इज इक्वल टू रेड, फेस इज इक्वल टू एरियल, साईज इज इक्वल टू 150 पिक्सेल. अशा प्रकारे आपण नंबर ऑफ ॲट्रिब्यूट्स आणि त्याच्या व्हॅल्यू देऊ शकतो. कळलं? हे काय झालं? नॉर्मल HTML टॅगचा आपण हा सिंटॅक्स बघितला. मग हाच सिंटॅक्स आपण सगळीकडे वापरलेला आहे बघा. फॉन्ट ॲट्रिब्यूट इज इक्वल टू व्हॅल्यू, इथे दुसरा ॲट्रिब्यूट त्याची व्हॅल्यू, इथे तिसरा ॲट्रिब्यूट त्याची व्हॅल्यू. कळलं? इथे हा काय झाला मधला कंटेंट. मग इथे जो फॉन्ट टॅग होता तो आपण इथे क्लोज केलेला आहे. मग या ठिकाणी बरीच मुलं अशी चूक करतात की हा जो अँग्युलर ब्रॅकेट आहे इथे सुरू होतं आणि इथे संपतं ना, आणि त्याच्यामध्ये आपण या प्रॉपर्टीज ॲड केलेल्या आहेत. ते बरीच जण काय करतात, इथेच क्लोज करून टाकतात. हां, मग इथे सगळं हे चुकतं. कळलं ना? इथे क्लोज करायचं नाही, इथे क्लोज केलेलं आहे, आणि त्याच्या आतमध्ये आपण इथे त्याचे ॲट्रिब्यूट आणि व्हॅल्यू दिलेले आहेत. ॲट्रिब्यूट आणि व्हॅल्यू काय कंपल्सरी नाहीत, हे तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. कळलं ना? पण आपण ॲट्रिब्यूट आणि व्हॅल्यू कुठे टाकला? हे अँग्युलर ब्रॅकेट आहे त्याच्या अगोदर टाकलं. कळलं? म्हणजे हा संपूर्ण टॅग झाला विथ दिस ॲट्रिब्यूट्स. मग ही ॲट्रिब्यूट्स आहेत ती अप्लाय केली जाणार याच्यावरती, ॲट्रिब्यूट्स आणि व्हॅल्यू अप्लाय केल्या जाणार या कंटेंटवरती, आणि इथे हा टॅग क्लोज होणार. मग या फॉन्ट टॅगची आपण 3 ॲट्रिब्यूट बघितली इथे, साईज, कलर आणि फेस. जे सांगायचा मुद्दा असा की HTML म्हणजे काय आहे? ॲट्रिब्यूट्सचा खेळ आहे, टॅग्स आणि ॲट्रिब्यूट्सचा खेळ आहे. मग ते आपल्याला टॅग्स माहिती पाहिजेत आणि त्यांची ॲट्रिब्यूट्स माहिती पाहिजेत, एवढं, आणि त्यांचं वर्किंग माहिती पाहिजेत. टॅग्स, ॲट्रिब्यूट्स, त्यांचं वर्किंग आपल्याला माहिती पाहिजे. मग इझिली आपल्याला सगळं काही इझी होतं. मग हे आपण एक जनरल बघितलेलं आहे, ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे HTMLचं कोडिंग कशा टाईपचं असतं. तर इथे H1 हा टॅग झाला, अलाइन हे ॲट्रिब्यूट झालं, सेंटर ही त्याची व्हॅल्यू झाली. कळलं? मग आता 9 वाजले, आजच्या पुरतं एवढं बस. मग हा आपण सुरुवातीला आज काय बघितलं? क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर म्हणजे काय ते बघितलं. त्याच्यामध्ये फ्रंट एंड डेव्हलपर्स असतात, तिथे वेब डिझायनिंग कोर्स येतो, आणि या वेब डिझायनिंगच्या कोर्सचा जो बेस आहे तो HTML, CSS, जावास्क्रिप्टमध्ये आहे. त्यातील HTMLला आपण सुरुवात केलेली आहे. मग हे आपण काही HTMLचे टॅग्स बघितले आणि त्याचे ॲट्रिब्यूट्स बघितले. फॉन्ट हा जर टॅग असेल तर साईज, कलर, फेस ही त्याची काय झाली? ॲट्रिब्यूट्स झाली. मग असे भरपूर टॅग्स आहेत. एखादी इमेज जर असेल ॲड करायची तर त्याला इमेजची हाईट नावाचे एक ॲट्रिब्यूट आहे, विड्थ नावाची एक ॲट्रिब्यूट आहे. ती इमेज जर समजा काही कारणांमुळे लोड नाही झाली तर त्या इमेजऐवजी अल्टरनेटिव्ह टेक्स्ट काय दिसायला पाहिजे त्याच्यासाठी एक ॲट्रिब्यूट आहे. असे भरपूर ॲट्रिब्यूट्स आहेत. टॅग्स आणि त्याची अशी ॲट्रिब्यूट्स भरपूर आहेत जे आपण पुढे बघणार आहोत. तो याच्यात जर मला एखाद्या ठिकाणी काय पाहिजे, हॉरिझॉन्टल लाईन समजा हवी झाली, तर मी इथे काय करणार? HR नावाचा टॅग सेव्ह केला आणि इथे रन केलं. बघा, एक हॉरिझॉन्टल लाईन आली. कळलं? HR म्हणजे काय? हॉरिझॉन्टल लाईन. मग या हॉरिझॉन्टल लाईनला जर मला रंगीत बनवायचं असेल तर त्याला सुद्धा वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स आहेत. त्याची साईज, विड्थ, जाडी वगैरे वाढवायची असेल त्याच्यासाठी आहे. HR टॅगप्रमाणे अजून BR नावाचा टॅग आहे. BR नावाचा टॅग काय करतो? लाईन ब्रेक करतो. फॉर एक्झाम्पल इथे बघा, H5 टॅग आणि H6 टॅग याच्यामध्ये जी गॅप आहे ही जर मला वाढवायची असेल तर H5 आणि H6च्या मध्ये मी काय करतो? तो BR टॅग टाकतो. BR टॅग रिफ्रेश करतो. बघा, गॅप वाढली. त्याच्यानंतर जर मी इथे 2 BR टाकले तर इथे 2 लाईनचं डिस्टन्स सोडलं. समजा मी इथे 4 BR टाकले तर इथे
4 लाईनचं डिस्टन्स सोडलं, 8 BR टाकले तर त्याने इथे 8 लाईनचं डिस्टन्स सोडलं. म्हणजे जसं आपण वर्डमध्ये टाईप करताना एंटर मारतो, न्यू लाईनला जातो, तसं BR टॅग आपल्याला न्यू लाईनला घेऊन जातो. HR टॅग आहे तो हॉरिझॉन्टल लाईन प्रिंट करतो. मग अशा प्रकारे हे प्रॅक्टिकल तुम्ही करून बघा. सगळा कोड तुम्हाला यूट्यूब व्हिडिओवरती मिळणार आता मी जेव्हा ही अपलोड करणार तेव्हा. कळलं? याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहे का? नेहा, सायली, सबीना, प्राची? नाही. हां ठीक आहे. मग मीटिंग लिव्ह करू शकता. उद्या याचे पुढचे टॅग्स बघणार, त्याच्यानंतर CSS सुरू करणार, त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट सुरू करणार, मग jQuery. चला धन्यवाद.